फोन आला होता की तू कुठं आहे, नाही तुझ्या घरात येतो. मी त्याला सांगितलं ये घरात, कारण ती व्हिडिओ मी टाकल्या प्रत्येक ग्रुपला, कोणी सगळ्यांनी बघितली असेल. माझी विनंती आहे, मतदान चांगलं व्हायला लागले, बावडा लाईन बाजार सगळीकडे आपलं, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरा लागलेली आहे. राहुल बरोबर मी ताकदी नाही, तुम्ही काळजी करू. पाठीमध्ये गाडीने जाऊन थांबाय साहेब, तुम्ही गेल्याच्या माणसाला मतदान आपलं महत्वाचं आहे ना. 2 तास राहिले मतदान, अजून 40% मतदान होतं. यात गुंतून राहिलं तर सगळं कारण नसताना चला लगेच गुंतू आपण गुंतू. हे मतदान आपलं महत्वाचं आहे ना. 2 तास राहिले मतदान, अजून 40% मतदान होतं. यात गुंतून राहिलं तर सगळं कारण नसतं. गुंतू आपण गुंतायला नको रे, याचं मतदान करून घ्या. हा सचिन तुमच्या माझी राहुल बरोबर मी ताकदी नाही, तुम्ही काळजी करू. माझी विनंती आहे, मतदान चांगलं व्हायला लागले, बावडा लाईन बाजार सगळीकडे आपलं, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरा लागलेली आहे. अजून मी करतो मी बघा. आता एकच आपल्याला पर्याय यातला एकच आहे की मतदान आपलं 100% झालं पाहिजे, प्रेशर कुकर आलं पाहिजे. आता कुठंतरी शांतता डिस्टर्ब करून राहिलेलं आपलं मतदान बाजूला जायला नको. मी आणि राहुल बसतो, यातनं काय मार्ग काढायचं तो माझं मी काढतो. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब नक्की करतोय, तुम्ही काळजी करा. त्यामुळे आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. मतदान होणं आपल्याला महत्वाचं आहे, मतदान व्हायला पाहिजे आपल्याला, ते महत्वाचं आपल्याला. त्यामुळे कृपा करून माझी विनंती आहे, 10 मिनिटं इथंच बसून राहूया. 10 मिनिटानंतर आपापल्या बूथमध्ये आपापल्या गल्लीत आपण जायचं. मी आणि राहुल चर्चा करतो, यातनं काय मार्ग काढायचं तो माझं मी काढतो. तर माझी विनंती आता अजून 40% मतदान शिल्लक आहे. आता हे असं काहीतरी करून आपलं मतदान राहिलं तर फायदा आहे का? मतदान होणं महत्वाचं आहे आपल्याला आता. त्यामुळे आपण इथं थांबलो, तासभर थांबू शकतो. मी सुद्धा तुमच्या जवळ तिथं जाऊन बसू शकतो, काय अडचण नाही मला. मी काय भ्याचा विषय येत नाही. परंतु मतदान होणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे 10 मिनिटं थांबा. काय परिस्थिती, तुम्ही बावड्याची ताकद दाखवायची ती दाखवलेली आहे. त्यामुळे आता राहिलेल्या 2 तास राहिले, 2 तास माझी विनंती आहे सगळ्यांना, 2 तास राहिले, 40% मतदान अजून व्हायचं आहे.
आज आपण काही आता वादविवाद केला तर आपलं राहिलेलं मतदान होणार नाही. तुम्ही मतदान हे महत्वाचं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मतदान करून आता राहिलेलं ताकदीनं मतदान करा. ताकदीने एकही माणूस घरातला राहिला नाही पाहिजे एवढी मतदानाची जबाबदारी घ्या. काल रात्री 1:15 वाजता मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. काल रात्री 1:15 वाजता मी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्या व्हिडिओला मला 5 वाजता फोन आला होता की तू कुठं आहे, नाही तुझ्या घरात येतो. मी त्याला सांगितलं ये घरात, कारण ती व्हिडिओ मी टाकल्या प्रत्येक ग्रुपला, कोणी सगळ्यांनी बघितली असेल. आदित्य ठाकरेंची रंकाळ्याला संवर्धनाला पैसे दिले ते ठरवून मला वाटते ही आता घटना घडलेली आहे. कारण मला टार्गेट, कारण मी नुसतं जीवन आलो होतो आणि जीवन मी सुनील जाधवना म्हणलो साहेब जय महाराष्ट्र. ते मला म्हणले तू दुखलास, पण ठीक आहे म्हणलो, मतदान झाल्यावर कळेल. मग म्हटलं तू काय सांगतोय, तुझ्या आई वरनं शिवी दिली मला. मग मी चिडलो, मी पण शिवी दिली. त्यावेळी त्याचा मुलगा माझ्या अंगावरून कॉलर धरली. हे सगळ्यांना माहित आहे. त्यात माझं काही चुकलं नाही, फक्त ठरवून केले. कारण मी काल रात्री व्हिडिओ एक टाकले आणि त्यांच्या पोटात दुखत होतं. नाही, मला वाटतं एक राहुल नावाचा एक कट्टर शिवसैनिक आहे जो उद्धव ठाकरे साहेबांची अशी एकनिष्ठ राहून या सगळ्या स्थित्यांतरामध्ये राहिलेला आहे. आणि त्याला धमकी दिली, त्याची कॉलर पकडली आणि त्यामुळे बाचाबाची झाल्यावर एक उद्रेक झाला. आणि त्यामुळं प्रचंड मोठा मॉब आला होता. म्हणून सगळ्यांना मी बाजूला केलं आणि पोलिसांना सांगितलं त्यांना दुसऱ्या मार्गाने त्या ठिकाणी घेऊन जावा. कारण की या निवडणूक ही शांततेनं व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्यांचा जो प्रयत्न चाललाय डिस्टर्ब करायचा आणि मतदान कमी करायचं, या सगळ्यातून मतदान कमी करण्याचा प्रयत्न होतोय. आणि मला वाटते कॅबिनेट दर्जा असलेल्या माणसानं एवढ्या खालच्या ह्याच्यावर करणं संयुक्तिक नाही. सकाळपासून सगळीकडेच ते धमकी देत आहेत, योग्य नाही. आणि कोल्हापूरकर जनता हे असल्या गोष्टी खपवून घेत नाही. सुदैवानं मी आलो आणि सगळ्या लोकांना बाजूला घेतलेलं. आणि आता राहिलेल्या 3 तासात माझ्या कोल्हापूर शहरातल्या लोकांना विनंती आहे की या दादागिरीचा या ठिकाणी उत्तर एकच असणार आहे, ते प्रेशर कुकरला बटन दाबणे. कारण की ही दादागिरी आता अगदी रस्त्यावर करण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून मला वाटतं कोल्हापूरकर निश्चितपणे याचं उत्तर प्रेशर कुकरला बटन दाबून निश्चितपणे देतील. मारहाण कुणाला नाही, राहुल नावाचा एक कट्टर शिवसैनिक आहे जो लहानपणापासून शिवसैनिक आहे. तो पहिल्यापासून शिवसेनेत आहे. त्याला त्या ठिकाणी त्याची गळपट धरण्यात आली आणि त्यातून या सगळ्या गोष्टीचा उद्रेक झाला. नाही, मला कल्पना नाही काय घटना घडलेली आहे किंवा काय घडलेलं आहे मला माहित नाही. परंतु मी येऊन इथं सगळ्यांना बाजूला करून हे शांतता होणं हे अत्यंत महत्वाचं असं मला वाटतं. नाही, कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे शांततेने घ्या. पुढच्या बाजूने उचकवायचा प्रयत्न मुद्दामून केला जातोय, तो न करता आपलं मतदान होऊन विजय आपला असल्यामुळे पुढच्या बाजूने या सगळ्या गोष्टी घडतायत, त्याला बळी पडू नका. टाकळ्यात सुद्धा हीच घटना सकाळी शहरामध्ये घडलेली आहे आणि ते उचकवायचा प्रयत्न करतायत कार्यकर्त्यांना. परंतु कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. विजय आपला आहे आणि विजयाच्या दिशेनं मतदान करावं.